नमस्कार मंडळी, मी सागर मधने एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आता आपण जाणार आहोत प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी। खरं तर साताऱ्यातल्या जावळीच्या जंगलामध्ये प्रतापगड किल्ला आहे आणि तुम्हा सगळ्यांना प्रतापगड किल्ल्याचा इतिहास माहीत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरती अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता आणि त्यावेळेला छत्रपतींचा हा एक खूप मोठा प्रताप होता आणि या प्रतापाचं स्मरण म्हणूनच किल्ल्याला प्रतापगड असं नाव देण्यात आलं। तर आता मी ऑलमोस्ट प्रतापगड किल्ल्याच्या जवळ आलेलो आहे। नाश्ता करण्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे आणि इथून 10 ते 15 मिनिटं लागतील आम्हाला आणखी किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी। तर आता मी नाश्ता करतो आणि त्यानंतर आपण भेटूयात प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी। प्रतापगड समुद्र सपाटीपासून 3500 फूट उंचीवर असलेला किल्ला, तब्बल 52 एकरांचा परिसर, शत्रूच्या मनात धडकी भरवणारी उंची, सभोवताली जावळीचं किर्र जंगल, महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, हीच ती जागा म्हणजेच किल्ले प्रतापगड। आता मी फायनली प्रतापगड किल्ल्यावरती आलेलो आहे। इथे पार्किंगची सोय आहे, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय। पार्किंगची म्हणजे तुमच्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर दोन्ही गाड्या तुम्ही इथे अगदी किल्ल्यावरती घेऊन येऊ शकता। आणि इथे गाड्या पार्क केल्यानंतर मागे जे प्रवेशद्वार दिसतंय तिथून आपल्याला पुढे किल्ल्यावरती जाता येईल। प्रतापगड किल्ला इथून पाठीमागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता, बुरुजाचं बांधकाम वगैरे आपल्याला पाहता येतंय किंवा तटबंदीचं बांधकाम आहे। तर आता आपल्याला इथून पहिल्या प्रवेशद्वारापर्यंत जायला अंदाजे फक्त 5 मिनिटं लागतील। तर आपण गाडी पार्किंगला लावलेली आहे। इथून आता आपण वरती किल्ल्यावरती जाऊयात, चला तर मग। प्रतापगड किल्ला ज्या डोंगरावर आहे त्याला पूर्वी ढोरप्या डोंगर असे म्हटले जायचे। महाराजांनी प्रतापगड जिंकण्यापूर्वी हा डोंगर आदिलशाहीच्या ताब्यात होता। जावळीचा चंद्रराव मोरे जो आदिलशाहीचा सरदार होता तो या किल्ल्याचा सुभेदार होता। महाराजांनी चंद्रराव मोऱ्यांना विनंती केली होती की तुम्ही हिंदू आहात, स्वराज्यात सामील व्हा, परंतु त्यांनी काही ऐकलं नाही। त्यामुळे महाराजांनी जावळीवर स्वारी करून हा किल्ला ताब्यात घेतला। इकडे चंद्रराव मोऱ्यांचा सपाटून पराभव झाला आणि तिकडे विजापूरची आदिलशाही हादरली। त्यानंतरचा इतिहास तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे। विजापूरचा दरबार भरला। बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई, तिनं विडा उचलायला सांगितला। कोण जाणार शिवाजी महाराजांना ठार मारायला? आणि त्यानंतर विजापूरच्या दरबारात विडा उचलून अफजल खान महाराष्ट्रात आला आणि याच प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला आणि सह्याद्रीच्या नरसिंहाचा पराक्रम अवघ्या जगानं पाहिला। मित्रांनो, प्रतापगड किल्ल्याला एकूण 475 पायऱ्या आहेत आणि त्यापैकी 96 पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला हे किल्ल्याचं पहिलं प्रवेशद्वार पाहायला मिळतंय। हे किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आणि याची जर रचना तुम्ही पाहाल तर गोमुख पद्धतीची रचना आहे, म्हणजे गायीनं तोंड फिरवल्यानंतर जशी एक आकृती तयार होते त्या पद्धतीची रचना आहे। पलीकडून जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला बुरुज दिसेल परंतु दरवाजा दिसणार नाही। जोपर्यंत आपण किल्ल्याच्या जवळ येत नाही, दरवाजाच्या जवळ येत नाही, तोपर्यंत आपल्याला दरवाजे दिसत नाही। आणि आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट ती म्हणजे शिवकाळामध्ये एक प्रथा होती की छत्रपतींच्या काळामध्ये सूर्योदयापूर्वी दरवाजे उघडले जायचे आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर ते बंद केले जायचे। तर तीच प्रथा छत्रपतींच्या काळातली आज सुद्धा इथे फॉलो केली जाते। हा जो दरवाजा आहे तो सकाळी सूर्योदयापूर्वी उघडला जातो आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर हा दरवाजा बंद केला जातो। तर आता आपण या दरवाजातून पुढे जाऊयात। पुढे काही तोफांचा अवशेष आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे, या माझ्याकडे। मित्रांनो, किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आता मी वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी शिवकालीन तोफेचा अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहे। पूर्वीच्या काळी अशा तोफा युद्धासाठी वापरल्या जायच्या आणि तोफा पेटवण्यासाठी एक मशाल असायची। ती मशाल ठेवण्यासाठी या ठिकाणी एक स्टँड आहे। खरं तर शिवकाळातला स्टँड आहे, लोखंडी स्टँड आहे, सॉरी दगडाचं स्टँड आहे आणि या ठिकाणी खोल आहे
तर तो पेटवल्यानंतर जी काही मशाल होती ती या ठिकाणी अशी खोचून ठेवली जायची. तर त्यासाठी हे स्टँड बनवलेलं होतं. तर आता आपण या पहिल्या मुख्य प्रवेशद्वारातून पुढे जाऊयात आणि पुढे बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहायच्यात प्रतापगड किल्ल्यावरती, त्या देखील आपण पाहणार आहोत. महाराजांनी हा गड जिंकल्यानंतर 1656 साली या गडाचे बांधकाम सुरू केले. मोरोपंत पिंगळे आणि हिरोजी इंदुलकर हे त्यावेळचे स्वराज्याचे अभियंते होते. महाराजांच्या आज्ञेवरून मोरोपंत पिंगळे यांनी हा गड बांधून पूर्ण केला. मित्रांनो, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे तो आहे भवानी मातेच्या मंदिराकडे जाणारा जुना रस्ता. खर तर एका पाठोपाठ एक असे 2 प्रवेशद्वार या ठिकाणी आहेत. तुम्ही पाहताय हे आता ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथे एक आणि इथून थोडंसं पुढे गेल्यानंतर दुसरा प्रवेशद्वार आहे. खर तर हा रस्ता सध्या वापरात नाहीये, त्यामुळे आपल्याला या रस्त्याने भवानी मातेच्या मंदिराकडे जाता येणार नाहीये. परंतु 1957 पर्यंत हाच रस्ता होता जो भवानी मातेच्या मंदिराकडे आपल्याला घेऊन जायचा. पण सध्या हा रस्ता पुढे बंद करण्यात आलेला आहे. त्यासाठी आपल्याला भवानी मातेच्या मंदिराकडे जायचं असेल तर पलीकडून रस्ता आहे, तिथून आपल्याला मंदिरात जावं लागेल. मित्रांनो, प्रतापगड किल्ल्यावरती असलेला हा पाण्याचा तलाव आहे. तुम्ही ते पाहू शकता. खर तर किल्ल्याची बांधणी करताना हा तलाव खोदण्यात आला होता आणि या ठिकाणी जे दगड सापडले होते त्याच दगडांचा वापर किल्ल्याच्या बांधणीसाठी केला होता. म्हणजे तटबंदी किंवा बुरुज यांचं बांधकाम करण्यासाठी जे दगड वापरले ते हा तलाव खोदताना सापडले किंवा हा तलाव खोदताना या ठिकाणी निघाले होते आणि त्याच दगडांचा वापर पुढे किल्ल्याच्या बांधणीसाठी करण्यात आला होता. भवानी मातेच्या मंदिराकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावर आपल्याला नगारखाना दिसतो. पण सध्या हा मार्गच बंद असल्यामुळे आपल्याला नगारखाना जवळून पाहता येत नाही. मित्रांनो, आता मी भवानी मातेच्या मंदिराकडे निघालोय. खर तर या ठिकाणी एक गमतीशीर गोष्ट पहा. 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचं बांधकाम करताना बांधलेल्या पायऱ्या आहेत. अजून सुद्धा जसंच्या तसं बांधकाम आपल्याला या पायऱ्यांचं पाहायला मिळतंय. आणि इकडं खालच्या बाजूला महाराष्ट्र शासनानं नंतर केलेलं बांधकाम तुम्ही पाहताय. अक्षरशः भुगा झाला या पायऱ्यांचा. खर तर हे बांधकाम आहे 350 वर्षापूर्वी महाराजांनी त्यावेळी बनवून घेतलेलं आणि हे आत्ताचं 20-25 वर्षापूर्वी किंवा 10 वर्षांपूर्वी केलेलं बांधकाम आहे. परंतु दोन्हीचा फरक जर आपण पाहिला तो तुमच्या लक्षात येईल. महाराजांनी त्यावेळी बांधलेल्या पायऱ्या अजून सुद्धा जशाच्या तशा आहेत आणि इकडे आत्ताचं बांधकाम मात्र पूर्ण मोडकळीस आलेलं आहे. याचं कारण इतकंच आहे की बांधकाम करताना फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही, तर बांधणाऱ्याच्या काळजात सुद्धा इमान असावं लागतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या काळजात इमान होतं, प्रामाणिकपणा होता आणि म्हणून हे चित्र आपल्याला इथे पाहायला मिळतंय. छत्रपतींच्या काळातलं बांधकाम अजून सुद्धा जसंच्या तसं इथे आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतापगडावर असलेल्या
भवानी मातेच्या मंदिरात आई भवानीची शिवकालीन मूर्ती आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनीच हे मंदिर गडावर बांधून घेतले होते.